Hi student, let us learn percentage. What is mean percentage? Percentage म्हणजे काय? तर टक्केवारी. मग टक्केवारी म्हणजे काय? तर बऱ्याच वेळा आपल्याला आपला मोबाईल ज्यावेळेस डिस्चार्ज होत असतो त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने 43% किंवा वेगवेगळे पर्सेंट दाखवतात. तर हे जे साईन आपल्याला दिसत आहे तर हे साईन पर्सेंटेज शो करण्यासाठी आपण हे साईन दाखवतो. हे साईन म्हणजे काय? तर पर्सेंटेज. देन व्हॉट इज मीन पर्सेंटेज? पर्सेंटेज इन दी फॉर्म ऑफ फ्रॅक्शन्स. ते आपण फ्रॅक्शनमध्ये कसं लिहितो? 50% मीन्स 50 पार्ट्स ऑफ टोटल 100. 100चे 50 भाग म्हणजे काय? तर 50% मीन्स 50 आउट ऑफ 100. Then if we want to write this into the fractions, then 50 upon 100. 50 upon 100 means हा झिरोला झिरो गेला, किती राहिले? 5 upon 10. 5 1 जा 5 and 5 2 जा 10. So 1 upon 2 parts means in the other words 50% is half of the whole. 50% म्हणजे काय? तर पूर्ण एकचा निम्मा भाग म्हणजे काय? तर 50%. देन 20% मीन्स. देन व्हॉट इज मीन 20%? 25%. 25 पार्ट्स ऑफ 100. 100चे 25 भाग म्हणजे काय? तर 25%. इफ यू वॉन्ट टू शो दिस इन fractions, then 25 upon 100. Then we know that 25 4 जा 100. आपण 25 ने जर मल्टिप्लाय केलं 100 ला तर 25 4 जा 100 येतं. याचाच अर्थ काय? तर 1 upon 4 मीन्स 1 upon 4 पार्ट ऑफ होल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? 1/4 भाग. एकाचा 1/4 भाग. देन इफ यू वॉन्ट टू 35% शो इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन्स मीन्स 35 पार्ट्स ऑफ 100. मग 100 पैकी 35 भाग. मग ते आपण फ्रॅक्शनमध्ये कसे दाखवणार? तर अशा पद्धतीने 35 upon 100. आता याला आपण डायरेक्टली किंवा आपण ज्याला म्हणतो की मराठीतून निशेष भाग जात नाही, मग आपण याला भाग कसा लावणार? याची डिव्हिजन कशी करणार? तर वी नो दॅट वी कॅन डिवाइड बोथ ऑफ दिस विथ 5. आपण 5 ने दोन्हींलाही डिवाइड करू शकतो. सो 5 7 जा 35 अँड 5 2 जा 10 and 0. So here 7 upon 20 means 7 upon 20 part of whole. अशा पद्धतीने आपण पर्सेंटेजचं कन्वर्जन कशामध्ये करतो? तर फ्रॅक्शनमध्ये करतो. लेट अस लर्न अ फ्रॅक्शन्स इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज. मग फ्रॅक्शनचं कन्वर्जन पर्सेंटेजमध्ये कसं करायचं? 3 upon 4 is equal to 3. If we want to show 3 upon 4 into percentage, 3 upon 4 हे आपण पर्सेंटेजमध्ये कसे दाखवणार? फर्स्ट केअरफुली ऑब्झर्व डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर आपल्याला पहिला व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे, कारण आपण काय करणार? या डिनॉमिनेटरचं कन्वर्जन कुठे करणार आहे? तर 100 मध्ये या डिनॉमिनेटरचं कन्वर्जन करणार आहे. या ठिकाणी डिनॉमिनेटर किती आहे? 4 आहे. मग याचं कन्वर्जन 100 मध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 4 into 25. 25 जर आपण 25 ने 4 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला किती मिळतील? 100 मिळतील. सो 4 into 4 मल्टिप्लाय 25 इज इक्वल टू 100. ज्यावेळेस आपण डिनॉमिनेटरला कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय किंवा डिवाइड करत असतो तेव्हा त्याच नंबरने आपण न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय किंवा डिवाइड करायचं असतं. सो 3 into 25. सो 3 into 25 इज इक्वल टू 775 and 4 into 25 is equal to 100.
So 75 upon 100, that is the conversion of 3 upon 4 into means that is in the fractions, but whenever we write the denominators in the form of 100, that's times 100 means it is the percentage out of 100. 75 out of 100 म्हणजे 100 पैकी 75. याचाच अर्थ काय, तर 75%. Let's see next example. 2 upon 5. 2 upon 5, how we will convert this into the percentage? First observe denominator carefully. 5 into 20 is equal to 100. आपण काय करतोय, डिनॉमिनेटरला 20 ने मल्टिप्लाय करतोय. डिनॉमिनेटरला ज्यावेळी आपण 20 ने मल्टिप्लाय करू त्यावेळेस आपल्याला 100 मिळतील, आणि डिनॉमिनेटरला 20 ने मल्टिप्लाय करतोय त्याच नंबरने आपण काय करणार आहे, न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करणार आहे. सो 2 into 20 इज इक्वल टू 40. 40 अपॉन 100 म्हणजेच काय, तर 40%. 40 अपॉन 100 म्हणजेच काय, तर 40%. Then let's see practice set 30. Solve the following. Shabana scored 736 marks out of 800 in her exam. What was the percentage she scored? जर शबानाला एक्झाममध्ये 800 पैकी 736 मार्क्स मिळाले असतील तर तिचा स्कोअर पर्सेंटेजमध्ये आपण कसा शो करू शकतो. शबाना स्कोर 736 मार्क्स आउट ऑफ 800. जर 800 पैकी 736 तर 100 पैकी किती. सो राईट डाऊन 736 अपॉन 800 इंटू 100. आपण अशाच पद्धतीने लिहिणार आहोत. जर 800 पैकी 736 तर 100 पैकी किती. सो राईट 800 ॲट दी प्लेस ऑफ डिनॉमिनेटर. जितक्या पैकी आहे तो आपण कुठं करणार, डिनॉमिनेटरच्या जागी लिहिणार आहे. नाउ कॅल्क्युलेट धिस. तर हा जो 100 आहे तो दोन्हीला 800 जो आहे तो दोन्हीला डिवाइड आहे. सो हे जे दोन्ही शून्य आहेत 100 आणि 800 चे ते गेले, मग किती राहिले, 736 अपॉन 8. we know that 8 9 are 78. so here 8 9 and 8 2 are 16. 72 म्हणजे एक शिल्लक राहिलेला आहे तिथं. किती झाले, 16 झाले, आणि 8 ने 16 ला डिवाइड केल्यानंतर किती झाले, 8 2 are 16. सो 92%. हाउ मेनी परसेंट, 92%. Shabana has scored 92% marks. Next, there are 500 students in the schools in Dahihanda village. If 350 of them can swim, what percent of them can swim and what percent cannot? जर दहिहंडा विलेज मधील 500 स्टुडंट पैकी 350 स्टुडंट्स पोहू शकत असतील आणि राहिलेले स्टुडंट पोहू शकत नसतील तर किती पर्सेंट स्टुडंट पोहू शकतात आणि किती पर्सेंट स्टुडंट पोहू शकत नाही. सो आउट ऑफ 350 means 500 student in the school and 350 can swim. जर 500 पैकी 350 स्टुडंट पोहू शकत असतील तर 100 पैकी किती स्टुडंट पोहू शकत असतील. सो 350 अपॉन 500 इंटू 100. मग आपण काय केलेलं आहे, 500 पैकी 350 तर पर्सेंटेजमध्ये काढायचे म्हणून आपण असं हाच फॉर्म्युला लिहायचा आहे. सो डिवाइड दिस 0 विथ दिस 500 0. तर 0 0 दोन्ही गेट
कॅन्सल झालेले आहेत. मग काय राहिले तर 350/5. So let's divide 5 to 350. 5 7s are 335 and here 0. Then 70% student can swim. And next question is what percent स्टुडंट कॅनॉट स्विम. किती पर्सेंट मुलं पोहू शकत नाही. 70% स्टुडंट पोहू शकतात, तर किती स्टुडंट पोहू शकत नाही. आपण डायरेक्टली असंही करू शकतो की जर 100पैकी 70% स्टुडंट पोहू शकत असतील तर 30% स्टुडंट पोहू शकत नाहीत. पण आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला इथं दाखवायचं आहे. सो 500 - 350 = 150. म्हणजे 500पैकी जर 350 स्टुडंट पोहू शकत असतील तर 150 स्टुडंट म्हणजे 150 स्टुडंट पोहू शकत नाही आहे. मग 100पैकी किती पर्सेंटेजमध्ये काढणार म्हणजे काय तर 100पैकी किती. सो 150/500 × 100. या दोन्ही झिरोला हे झिरो कॅन्सल होतील. किती राहिले 150/5. सो 5 1s are 5 and 5 3s are 15 and here 0. So how many percent? 30% student cannot swim. Third example, if Prakash saw Jawar on 75% of the 19,500 square meter of his land, on how many square meter did he actually plant Jawar? जर प्रकाशने 19,500 स्क्वेअर मीटर लँडपैकी 75% लँडवर जर जवार प्लांट केले असेल तर त्याने एकूण किती लँडवर जवार प्लांट केलेले आहे. तर हे करत असताना आपल्याला पहिलं काय करावं लागेल. सुरुवातीला 75% कन्वर्जन आपल्याला फ्रॅक्शनमध्ये करावं लागेल. तर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करत असताना आपण ते कसं लिहिणार तर 75% म्हणजे 75/100. सो 75/100 × 19,500. देन 0 गेट कॅन्सल. हा जो 100 आहे तर हा 75 आणि 19,500 दोन्हीला डिवाइड आहे. सो 75 × 195 राहिलेले आहे. तर 75 × 195 किती झाले तर 14,625 स्क्वेअर मीटर. तर प्रकाशने 14,625 स्क्वेअर मीटर लँडवर जवार प्लांट केलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, Soham received 40 messages on his birthday. Of these 90% were birthday greeting. How many other messages did he get besides the greetings? सोहमला 40 मेसेजेस बर्थडेला आलेले आहेत. तर त्या 40 मेसेजेसपैकी 90% हे काय आहेत तर बर्थडे ग्रीटिंग आहेत आणि जे बाकीचे आहेत ते ऑदर मेसेजेस आहेत. तर सोहमला ऑदर मेसेजेस किती आलेले आहेत आपल्याला त्यांनी दिलेत कोणते बर्थडे ग्रीटिंग मेसेजेस ते पर्सेंटेजमध्ये दिलेले आहेत. तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल तर हे 90% आहेत तर 90%चं कन्वर्जन आपल्याला फ्रॅक्शनमध्ये करावं लागेल. आणि 90% म्हणजे किती मेसेजेस 40पैकी किती मेसेजेस म्हणजे 90% ते सुरुवातीला काढावं लागेल. सो लेट्स सी हिअर 90% वेअर बर्थडे ग्रीटिंग्स. सो 90% मीन्स 90/100. जर 100पैकी 90 तर 40पैकी किती तर हा जो 100 आहे तो 90 आणि 40 दोन्हीला काय आहे डिवाइड आहे. सो एका झिरोला 90 मधला एक झिरो गेला आणि या दुसऱ्या झिरोला 40 मधला दुसरा झिरो कॅन्सल झालेला आहे. मग किती राहिले तर 9 × 4. 9 × 4 = 36.
सो 36 आर ग्रीटिंग मेसेजेस. त्याच्यापैकी किती ग्रीटिंग मेसेजेस आहेत? 36 हे ग्रीटिंग मेसेजेस आहेत. म्हणजे त्याला 40 मेसेज आलेले होते, त्यापैकी जर 36 हे ग्रीटिंग मेसेजेस असतील तर आपला क्वेश्चन काय आहे? हाऊ मेनी अदर मेसेजेस डीड ही गेट बिसाइड द ग्रीटिंग. ग्रीटिंग शिवाय त्याला किती मेसेजेस मिळालेत? मग 40 मायनस 36 जर केलं तर आपल्याला राहिलेले मेसेजेस मिळतील. मग 40 मायनस 36 इज इक्वल टू 4 मेसेजेस. सो सोहम रिसिव्ड हिअर 4 messages, which is other messages than the greeting or the besides the greetings. Next, of the 5,675 people in a village, 5,448 are literate. What is the percentage of literacy in the village? विलेज मधली एकूण लोकसंख्या ही किती आहे? तर 5,675 आहे. त्यापैकी 5,448 हे लिटरेट आहेत, म्हणजे शिक्षित आहेत. तर एकूण लिटरसी शिक्षितांचं प्रमाण किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर एकूण लोकसंख्येपैकी एवढे, तर 100 पैकी किती? 100 पैकी किती म्हणजे पर्सेंटेजमध्ये आपल्याला निघतील. तर यासाठी आपण काय करणार आहे? 5,400, we know that of the 5,675 that is the populations and 5,448 are literates. So 5,448 upon 5,675 into 100. एकूण लोकसंख्येपैकी एवढे, तर 100 पैकी किती? 96%. आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर किती येतील? तर 96% काय आहेत पीपल? लिटरेट, म्हणजे लिटरसी विलेजची आहे. नेक्स्ट, इन द इलेक्शन 1,080 of the 1,200 women in Jambulgan cast their vote, while 1,360 of the 1,700 in Badgaon cast theirs. In which village did a greater proportions of the women cast their votes? ॲक्च्युली जर आपण असं पाहिलं, क्वेश्चन काय आहे? तर जांबुलगॉनमध्ये जे वोटिंग झालं त्याच्यामध्ये 1,200 पैकी 180 महिलांनी काय केलेलं आहे? तर वोटिंग केलेलं आहे. आणि बडगॉनमध्ये 1,700 पैकी 1,360 महिलांनी वोटिंग केलेलं आहे. तर कोणत्या गावामध्ये जास्त वोटिंग झालेलं आहे? जर आपण असं पाहिलं तर आपल्याला वडगॉनची 1,360 ही संख्या जास्त दिसते, म्हणजे 1,080 पेक्षा. पण आपण असं सांगू शकत नाही, कारण पॉप्युलेशन्स दोन्ही गावातलं काय आहे? वेगवेगळं आहे. जांबुलगॉनमध्ये 1,200 आहे, तर वडगॉनमध्ये 1,700 आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीला याचं कन्व्हर्जन आपल्याला याचं कन्व्हर्जन आपल्याला पर्सेंटेजमध्ये करावं लागेल, की जांबुलगॉनमध्ये किती पर्सेंट महिलांनी वोटिंग केलं आहे आणि वडगॉनमध्ये किती पर्सेंट महिलांनी वोटिंग केलेलं आहे. त्यावरून आपल्याला वोटिंग कुठे जास्त झालेलं आहे हे समजेल. सो लेट्स सी फर्स्ट इन दी जांबुलगॉन. देअर out of 1,200, 180 women cast their vote. So into 100, जर 1,200 पैकी 1,880, तर 100 पैकी किती? Then these get cancelled, these both zeros get cancelled. So how much remain here? 1,080 upon 12. We know that 12 108 आपल्याला माहिती आहे. 12 108 आणि 12 0 12.
sorry 12 zeros are 0. Then how many percent? 90%. जांबुलगॉनमध्ये जे वोटिंग झालेलं आहे, सो 90% proportions of women in जांबुलगॉन. Then let's see in वडगॉन. Out of 1360 cast their vote. Then 0 get cancelled. Then 1360 upon 17. 17 8 1000 8 and here 0, म्हणजेच 80% proportions of women in वडगॉन. So in which village have more proportions there? Then the proportions of women was greater in जांबुलगॉन, कारण 90% वोटिंग हे जांबुलगॉनमध्ये झालेलं आहे.